मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठीमधील व्याकरण अभ्यासणार आहोत। यामध्ये आज आपण क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार समजून घेणार आहोत। क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यये म्हणतात। आता आपण काही उदाहरणे समजून घेऊया। उदाहरणे। पहिलं उदाहरण बघूया। हल्ली पाऊस वेळेवर येत नाही। वरील वाक्यात हल्ली हा शब्द क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतो। जर आपण प्रश्न विचारला कधी पाऊस वेळेवर येत नाही तर आपल्याला उत्तर मिळते हल्ली, म्हणजेच हल्ली हे क्रियाविशेषण अव्यय आहे। दुसरं उदाहरण बघूया। पलीकडे नदी वाहते। जर आपण प्रश्न विचारला नदी कुठे वाहते तर आपल्याला उत्तर मिळते पलीकडे। याचा अर्थ पलीकडे हा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतोय, म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय आहे। पुढचं उदाहरण बघूया। हत्ती सावकाश चालतो। आपण प्रश्न विचारला हत्ती कसा चालतो तर आपल्याला उत्तर मिळते सावकाश। सावकाश हा शब्द क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतोय, म्हणून सावकाश हे क्रियाविशेषण अव्यय आहे। चला पुढचं उदाहरण बघूया। बागेत गुलाबाची फुले खूप आहेत। जर आपण प्रश्न विचारला गुलाबाची फुलं किती आहेत तर आपल्याला उत्तर मिळतं खूप, म्हणून खूप हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे। जर आपण कधी, कुठे, कसा, किती या प्रश्नार्थक शब्दांचा वापर करून प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते क्रियाविशेषण अव्यय असते। आता आपण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार। 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। 3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। 4. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय। आता आपण बघूया कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययातून काळाचा बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। आता आपण काही कालवाचक क्रियाविशेषण अव्यये बघूया। पूर्वी, सध्या, आधी, नंतर, आज, उद्या, परवा, सदा, नित्य, वारंवार, दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत इत्यादी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत। 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययातून स्थळाचा म्हणजेच ठिकाणाचा बोध होतो त्यास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। काही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये बघूया। इथे, तिथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार, खाली, वर, मागे, अलीकडे, पलीकडे, समोरून हे काही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत। 3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययातून रीतीचा म्हणजेच पद्धतीचा बोध होतो त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। आता आपण काही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये बघूया। हळू, पटकन, जलद, आपोआप, तुरुतुरु, संथ, मंद, जोरात, पटपट, टपटप, कसे, मुळीच, सावकाश, झटकन ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत। वाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय। ज्या क्रियाविशेषण अव्ययामधून संख्येचा म्हणजेच परिमाणाचा बोध होतो त्यास संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। काही संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय पुढीलप्रमाणे: भरपूर, काहीसे, जरासे, किंचित, थोडे,
अत्यंत, मोजके, दुप्पट, एवढे, अतिशय, पूर्ण, जरा, थोडा ही संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.